हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे शेवग्याचे शेंगा असतात ना, त्याचं चटणी म्हणा, पिकल म्हणा, अचार म्हणा, काही म्हणा. इतकं टेस्टी असते, नावासारखंच त्याचं चव असते, इतकं स्वादिष्ट आहे. आणि इथं आता तयार होऊन 2 दिवस चांगलं मुरायला ठेवले मी. ते चांगलं मुरलं का इतकं चव येते त्या शेंगाला. आणि आता मी तर टेस्ट करून बघते. इतकं चविष्ट, तोंडाला इतकं चव येते. तुम्ही करून बघा. आणि इतकी सोपी रेसिपी आहे आणि बनवलेल्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण टेस्ट करू शकतो, तेवढं टेस्टी झालेलं आहे. आणि शेंगामध्येपर्यंत त्याचे सीड्स पण चांगलं आंबट छान झालेलं आहे. आता इथं बघा, शेवग्याचे शेंगा घेतले. क्वांटिटी कमी जास्त तुमच्या हिशोबानं करू शकता. त्याच्यानंतर इथं आता मी साहित्य काय काय घेतलं ते सांगते. तळण्यासाठी तेल घ्यायचं, क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमची. त्याच्यानंतर इथं आहे मिरची, मीठ, मेथी पावडर, राई पावडर आणि चिंचाचं कोळ थोडंसं काढून ठेवले, हळद. तेलामध्ये शेंगाला चांगलं दमू द्यायचं, चांगलं तळू नाही द्यायचे. मीडियम हाय फ्लेमवरती थोडं 2 मिनटं ठेवायचं, पुन्हा सिम करून तळू द्यायचं. त्याच्यानंतर चिंचाचं जे कोळ आपण काढून ठेवलं ना, 2 चमचे पुरेसे आहे 5 शेवग्याच्या शेंगाला. ते तेलामध्ये घालून चांगलं मिक्स करायचं. ते थोडं दमलं म्हणलं की त्याच्यानंतर चांगलं हलवायचं खालीवर. थोडं ते चटचट करतं, पाणी घातल्यानंतर कसं होते तसं. चांगलं झालं म्हणले की 3 ते 4 मिनटं चांगलं झालं म्हणले की त्याच्यामध्ये मिरचीचा पावडर घालायचा. इतकं चविष्ट असते, खूपच टेस्टी बनले. आणि ते चांगलं आता दमते. त्याच्यामध्ये मिरचीचं पावडर, मीठ, राईचं पावडर, मेथीचं पावडर आणि हळद घालून मिक्स करायचं आहे. 2 ते 4 मिनटं चांगलं दमू द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि 2 दिवस मुरायला ठेवायचे. तिसऱ्या दिवशी तुम्ही टेस्ट करताल. जे नॉनव्हेज पण खातात ना, ते पण सोडून टाकून हेच खातात, तेवढंच चविष्ट आहे. आता इथं 5 शेवग्याच्या शेंगासाठी मी अर्धी वाटी मिरची, पाव वाटी मीठ आणि 1.5 चमचा राईचं पावडर आणि 1 चमचा मेथीचा पावडर, 2 चमचे चिंचाचं कोळ आणि 1/4 टीस्पून हळद घेतले. एवढंच प्रमाण आणि मिक्स करून घेतले. इतकं टेस्टी झालेलं आहे. तुम्ही बनवून मला नक्की कॉमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.